हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार नाशिक जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळच्या दरम्यान नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये कोटमगाव, खानगाव, खडकमाळेगाव यासह परिसरातील गावांमध्ये जे तर ते अवकाळी पाऊस आणि गारपिटाने जे तर हजेरी लगवलेली आहेत. आणि जर बघितलं तर साधारण 15 ते 20 मिनिटाच्या वरती अवकाळी पाऊस आणि गारपीट जे तर ते या ठिकाणी कोसळत आहेत. त्याच्यामुळं शेती पिकांना याचा मोठा फटका बसलेला आहे. आपण पाहू शकतात की मी आता द्राक्ष बागेमध्ये आलेलो असून या ठिकाणी जर बघितलं तर हातातोंडाशी आलेला घास जो आहे तर तो द्राक्ष उत्पादकाचा हिरवलेला आहे. या ठिकाणी ह्या द्राक्ष उत्पादकाने 6 एकरामध्ये आपली द्राक्ष बाग लावलेली होती आणि गेल्या वर्षी झालेला जो अवकाळी पाऊस आणि त्याच्यामध्ये अक्षरशः मोठं नुकसान झालेलं असतानाही मोठा खर्च करत या ठिकाणी द्राक्ष बाग फुलवली. द्राक्षाचं पीक सुद्धा जोमदार आलेलं आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर साधारण ह्या द्राक्ष बागेचा जो आहे तर तो ₹55 किलो प्रमाणे व्यवहार झालेला होता. आणि द्राक्ष काढणीचं जे तर या ठिकाणी हंगाम सुद्धा सुरू झालेला असताना अचानक झालेली गारपीट आणि अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास जो आहे तर ह्या द्राक्ष उत्पादकाचा जो आहे तर तो हिरवल्याचं आपण पाहू शकताय. या ठिकाणी द्राक्ष सुद्धा या ठिकाणी खाली जमिनीवर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जे या ठिकाणी द्राक्ष जे या बागेवर आहे मात्र यांना गारपिटीचा तडाखा बसल्यामुळे अक्षरशः म्हणजे आता हे द्राक्षाचं करावं काय? कारण की व्यापारी जो आहे तर तो सुद्धा घ्यायला तयार नसल्यामुळे द्राक्ष उत्पादकाचं जे आहे तर ते एकरी केलेला जो खर्च आहे तर तो साधारण 2 ते 3 लाखाच्या दरम्यानचा वाया जाणार आहे. त्याच्यामुळे कुठेतरी शासनाने पंचनामे करत ह्या द्राक्ष बागेची दखल घ्यावी आणि 2 ते 3 लाख रुपयांच्या जवळपास एकरी नुकसान भरपाई द्यावी, जेणेकरून झालेला खर्च भरून निघेल. त्याच पद्धतीने जर बघितलं तर कांदा असेल, मका असेल, त्याच्यानंतर हरभरे असतील, गहू असेल, ह्या पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि ह्या पिकांचं सुद्धा पंचनामे करून आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. उमेश पारीख, TV9 मराठी, निफाड, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.